हॅलो, हाय, नमस्कार. कसे आहात सर्व? मजेत ना? तर मजेतच राहा. जय खानदेश सर्वांना. मी निलिमा. आपल्या या लाडक्या यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत करते. माझा पहिलाच व्हिडिओ आहे लॉंग, म्हणून तुम्ही थोडं सांभाळून घ्या. तुम्ही कधी कढी फुंडके खाल्ले आहे का? नसेल खाल्ले तर या पद्धतीने करून पहा. चवीला अप्रतिम असे लागतात. माझ्या घरात तर महिन्यातून 1 किंवा 2दा होतच असते. चण्याची डाळ भिजू घातली होती 2-3 तास, मग तिला आपण काढून घेतली. त्यात लसणाच्या पाकळ्या, जिरं आणि मिरची टाकून घेऊ. आणि कोथिंबीर तर बाजारात खूपच मिळत आहे, कारण की हिवाळा असल्याकारणाने बाजारात खूप कोथिंबीर आहे. म्हणून आता तुटवडा नाही. म्हणून जितकी टाकायची असेल तितके भरभरून टाका. आता त्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आपण छान दळून घेणार आहोत. थोडंसं जाडसरच दळून घ्या, म्हणजे हे लवकर शिजतं. आता सर्व मिश्रण एका भांड्यात काढून घेऊया. आणि राहिलेले जे आहे डाळ वगैरे ते आणखी एकदा दळून घेऊया. माझ्याकडे खायला सगळ्यांना आवडतात, म्हणून मी थोडी डाळ जास्तच घातली होती. तुमच्या घरांच्या मेंबरप्रमाणे तुम्ही डाळ घालू शकता. आता त्यात चिरलेला कांदा आणि मीठ टाकून घेतलं आहे. सगळे एकजीव करून घेऊया. आता आपल्या घरात इडली पात्र असेल ना, तर त्यात इडली पात्रामध्ये आपण ते ठेवणार आहोत. इडली पात्राच्या भांड्याला छान तेल लावून घेतलं आहे. तुम्ही झाऱ्यावरही त्याला वाफवू शकता छान शेप देऊन. मी इडली पात्राचा वापर केला आहे. त्यात टाकून घेतलं आहे. आता तुम्ही सांगशाल, ताई तुम्ही ह्याला शेप दिला नाही. पण हे थोडंसं ओबडधोबड असलं की त्यात हवा शिरते, वाफ शिरते, म्हणून ते लवकर शिजतं. मग आता हे सर्व ठेवून घेणार आहोत आपण इडली पात्रामध्ये. याला 20 ते 30 मिनटामध्ये छान शिजलं जातं. एका साईडला आपण कढी तयार केली होती. कढी तयार झाली आहे. आता हे वाफून झालं. वाफून झाल्यानंतर पहा किती छान दिसतंय ते. तुम्ही हे असंही खाऊ शकतात किंवा याला कापून त्यांना तळूनसुद्धा खातात. माझ्या घरात दोघं प्रकार आवडतं. बघा किती छान वाफलं गेलं आहे ते. खायला पण चव छान लागते. आणि हे कोणी पाहुणेपै आले तेव्हाही आपण बनवू शकतो. पहा सगळे कसे छान दिसताय ना, थोडं बट्टीसारखे आकार. यांना आता आपण कट करून घेणार आहोत. चला तर मग कढी फुंडके खायला या. मग कढी फुंडके तयार आहेत आपले. कढी फुंडके आपण सर्व करून घेऊया. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण कढीसोबत खाऊया. आता तुम्हाला हे आणखी वेगळ्या पद्धतीने सांगणार आहे. कढी फुंडके असतात ना, त्याला आपण कट करून घेऊ. कट करून झाल्यानंतर त्यांना छान फोडणी देऊया. जर कोणाला तसं खाणं आवडत नसेल तर कट करून आपण एका कढईमध्ये तेल, मोहरी आणि जिरं, तिखट, मीठ सगळं टाकून छान फोडणी देऊन घेऊया. फोडणी दिल्यानंतर त्याला चव आणखी छान लागते. तुम्ही नसेल कढीसोबत खाणार तर आपण टोमॅटो केचपसोबत किंवा चिंचेची चटणीसोबत किंवा पुदिन्याच्या चटणीसोबतही खाऊ शकतो. बघा कसे तळून झाल्यानंतर किती छान दिसतं. सगळं टाकून घेतलं आहे. आता सगळ्यांना एकत्र करू. छान दिसतंय की नाही? चला तर मग भरभरून कोथिंबीर टाकू. आपली रेसिपी तयार आहे. धन्यवाद.